हॅलो, कशात आहे? होप छानच असाल. तर आज काय झालं, घरातलं जे काम आहे तर ते पटकन आवरून घेतलं होतं, कारण आज जरा जायचं होतं बाहेर. तर व्हिडिओची स्टार्टिंग बघून तुम्हाला कळलेच असेल की नक्की जायचं होतं कुठे ते. तर घरातली कामं आवरली होती, तर थोडासा वेळ होता माझ्याकडं, कारण रोजच्याच कामातून ज्या धावपळीच्या रोजचाच जो दिवस आहे तर तो जातोच. लहान मुलं घरात म्हटली की धावपळ दगदग जी आहे तर ती रोज होतच राहते. तर नॉर्मली माझंसुद्धा तसंच काहीसं असतं. तर फर्निचर जे आहे तर ते व्हाईट कलरचं आहे, त्या किचन ट्रॉलींचे कवर वगैरे आहे तर ते ऑर्गनाईज किंवा मॅनेज करायचे म्हटले तर खूप सारी धावपळ होते. तर त्यासाठी काय करावं लागतं, तर आठवड्यातून एक दिवस जो आहे तर तो क्लिनिंगसाठी द्यावा लागतो, किंवा डीप क्लिनिंगसाठी. रोजचं जे फडकं आहे तर ते फिरवलं तर रोज साफ होऊन जातं. पण कधी कधी जे आहे तर ते लहान मुलं जास्त वैताग द्यायला लागले किंवा चिडचिड करायला लागले तर आपला जो वेळ आहे तर तो आपल्याला देता येत नाही, किंवा किचनमधली साफसफाई जी आहे तर ती होत नाही. माझ्या तरी बाबतीत बऱ्याचशा वेळा ह्या अशा गोष्टी ज्या आहे तर त्या घडत असतात, असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर आपलं जे क्लिनिंग असतं तर ते तुम्ही घरीसुद्धा लिक्विड तयार करू शकता, किंवा मग जे प्रिल भेटतं किराणा स्टोअरमध्ये तर त्यानेसुद्धा पटकन आणि झटपट जे आहे तर ती घराची क्लिनिंग होते. तर बोलता बोलता माझं जे आहे तर ते सगळं फर्निचर पुसून आणि क्लीन करून झालं होतं. तर इथे झालं बघा काय, आता मनी प्लांट जो आहे तर तो खूप सारा त्याची छान ग्रोथ झालेली आहे. पण नॉर्मली काय झालं होतं, त्याच्यावरची जी धूळ आहे तर ती सारखी बसते, आणि सारखं पाणी मारायचं म्हटलं तर घरात सगळं ओलं होऊन जातं आणि पाणी होतं सगळ्या घरात. तर अरे देवा, काय झालं बघा, आता तो मनी प्लांटचा शेंडाच तुटला बाई. काही करायला गेलं ना तर ह्या अशा घटना माझ्याकडून होतच राहतात. तर तुमच्या बाबतीतसुद्धा ह्या असं काय होतं का? तर म्हटलं शायनिंग आणि छान दिसण्यासाठी आपण जो मनी प्लांट आहे तर तो पाण्यातून असं स्वच्छ धुवून काढावा. वेळ होता त्यासाठी. तर फर्निचर क्लीन करून झाल्यानंतर अशा पद्धतीने क्लिनिंग करायला गेले तर नको त्याचं नव्हतंच होऊन बसत असतं दरवेळेस जे नको तेच. तर तो सगळा क्लिनिंग करून झाला, आणि मग आता जो आहे तर थोडंसं ती कुंडी पण मी वॉश करून घेत होते. आणि पुढचा व्हिडिओ तर माऊने बंद केला, त्यामुळे पुढचा व्हिडिओ थोडासा येऊ शकला नाही. तर त्यानंतर बघा, आम्हाला जायचं होतं लग्नाला, आणि दादा आणि ते सगळे आले होते. तर अशा पद्धतीने, कारण मला घेण्यासाठी लग्न जे आहे तर ते जवळच होतं घराच्या, तर त्यामुळे सगळे ते घरीच आले होते अगोदर, आणि नंतर जाणार होतो आम्ही लग्नाला. तर छानपैकी आम्ही मायलेकी जे आहे तर ते छान आवरून बिवरून वगैरे बसलो होतो. आणि त्यानंतर हे सगळे आले, चहा पाणी वगैरे झाला, आणि मग आम्ही निघालो होतो कार्यालयात, कारण लग्न जे होतं तर ते होतं कार्यालयात. तर जाताना सुद्धा जी गर्दी आहे तर ती भरपूर सारी गर्दी लागली होती, कारण खूप दिवसानंतर म्हणायला देखील काही हरकत नाही, लग्नाचा जो सीझन आहे तर तो चालू झालेला आहे. तर लग्न असल्यावरती तुमच्यासुद्धा घरी अशी जी धावपळ आहे तर ती असते का, ती कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, तिथे गेल्यावरती काय झालं, नवरीबाई जी आहे तर तिचा हळद वगैरे झाल्यानंतर तिची जी मेकअपवाली होती तर तिने घरीच मेकअप केलेला, कारण ती कार्यालयात वगैरे काही येणार नव्हती. तर त्यासाठी तिचा जो टचअप आहे हळद झाल्यानंतर तर ते करायचं काम नॉर्मली मलाच लावलं होतं. तर बघा, मला मेकअप वगैरे जास्त एवढं काही जमत नाही, पण थोडाफार जो आहे नॉर्मली आपण जसा करतो तर बराचसा तसा मी जो मेकअप आहे तर तो तिचा करण्याचा ट्राय केला होता. तर तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच गमतीशीर व्हिडिओ बघायला चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला सुद्धा नवीन माझ्या आयडिया किंवा माझे छंद किंवा माझ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या नवीन ॲडव्हान्स वेगळं काही करू शकते, तर त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला सुद्धा शिकायला भेटतील. तर मेकअप झाल्यानंतर अशा पद्धतीचा जो लूक आहे तर तो क्रिएट केला होता, किंवा गजरे वगैरे सुद्धा मीच लावले होते. तर ते कसे वाटतं ते सुद्धा सांगा. आणि फायनली नवरी आहे तर ती निघाली होती आता स्टेजवर, आणि तुम्हाला आजचा जो मेकअप आहे तिचा तर तो कसा वाटला तर तो सांगायला अजिबात विसरू नका. कारण तुम्हाला तर माहिती आहे, लग्न म्हटलं की सारखे आवाज वगैरे द्यायचं जे काम आहे तर ते चालू असतं. तर नॉर्मली सगळं झाल्यानंतर जे आहे तर ते मंगलाष्टकाला सुरुवात झाली होती, आणि भरपूर अशी जी गर्दी आहे तर ती होती असं म्हणायला देखील काय हरकत नाही. आणि आम्ही जे आहे तर खाली बसले होते मी माऊला घेऊन, कारण माऊला खूप साऱ्या गर्दीची जी आहे तर ती सवय नाही, आणि खूप सारे माणसं वगैरे दिसले तर ती घाबरते किंवा मग अशी चिडचिड करते. तर त्यामुळे तिला जे आहे तर ते एका कोपऱ्यात घेऊन बसले होते. तर फायनली लग्न वगैरे जे आहे तर ते आता शेवटची जी मंगलाष्टिका होती तर ती चाललेली. तर इथे तुम्ही बघू शकता गजरे जे आहे तर ती नवरी सोडली तर बाकीच्यांनी सुद्धा खूप सारे लावले होते. तर आजकालचा ट्रेंडच आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर फायनली शेवटची मंगलाष्टिका झालेली आहे, आणि त्यानंतर त्यांचे चालले होते ते फेरे. तर घरी बघा लग्न केलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नॉर्मली सहसा काही होत नाही, पण बाहेर जर आपण लग्न ठेवलं कार्यालय वगैरे तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सगळ्या घडून येतात किंवा होतात. आणि ते स्टेजवरचं जे डेकोरेशन आहे तर
ते मला तरी खूप आवडलं होतं. तुम्हाला आवडलं की नाही कमेंट्स करून सांगा. तर फायनली बॅक टू होम निघालो आणि येताना सुद्धा खूप सारी जी आहे तर ती गर्दी होती. सकाळ संध्याकाळ म्हटलं तरी आळंदीची जी गर्दी आहे तर ती कधीच कमी होत नाही असं म्हणायला देखील काय हरकत नाही. आणि मम्मी येताना सो तिचे लाड नातवंडांसाठी जे आहे तर हे सगळे फ्रूट घेऊन आली होती ती तिच्या नातीसाठी आणि नातूसाठी. तर नातू गेला होता बाहेर फिरायला त्याच्या आजीसोबत. तर ही सगळी जी मज्जा आहे तर ती मज्जा झाली होती माऊची. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. सो चला बाय बाय.